पहिले तुमच्याकडे सरांच्याकडे असं असं शिरायला या ठिकाणी LSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय श्री महाजन सर हे क्रीडा भारतीचे सचिव या ठिकाणी काम पाहतात आणि या ठिकाणी डॉजबॉल जी 8वी ज्युनियर स्पर्धा या ठिकाणी होते नॅशनल लेवलची आणि त्या स्पर्धेच्या नियोजनामधले सरांचं काम आहे। तर सर आत्ताच तुम्ही या ठिकाणी लुंगे सरांची व्हिजिट झाली आणि तुम्ही सांगितलं की मग राष्ट्रीय लेवलचे तुमचे पदाधिकारी पण या ठिकाणी व्हिजिट करतात, तर ह्या नियोजनामध्ये तुमच्याकडे कोणता पार्ट येतोय? एकूण क्रीडा भारती या स्पर्धेचं आयोजन करते। क्रीडा भारतीचे जे पदाधिकारी आहेत, कुठलीही काम असेल, निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, ट्रान्सपोर्ट असेल, मैदान आखणी असेल, या सगळ्या कमिटीमध्ये क्रीडा भारतीचा एक सदस्य हा असणार आहे। त्या दृष्टीने प्रत्येक कमिटीमध्ये क्रीडा भारतीचा एक सदस्य असेल आणि काम कसं व्यवस्थित होईल हे त्या पद्धतीने बघितलं जाईल आणि प्रत्येक दिवशी आढावा बैठक घेऊन कुठपर्यंत आली तयारी या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे। या ठिकाणी पिंपरी चिंचवड मधील आणि सन्माननीय भगवान सोनवणे सरांची जी टीम आहे त्याचं जे ब्रेन म्हटलं तरी चालेल असं सन्माननीय पांगारे सरांचं चंद्रकांत पांगारे सरांचं योगदान या ठिकाणी असतं। नियोजनाच्या मधला आराखडा आणि त्याच्यामधला आढावा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेला अनेक खेळाडूंना घेऊन जाण्याची प्रक्रिया घडते त्यावेळेला ते अत्यंत बारीक सारीक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन असतं। आपण सरांना विचारू की सर हे जे नियोजन आहे त्याच्यामध्ये तुमचं काय योगदान राहील आताच्या? आत्ताच माझ्या सरांनी सांगितलं की हे नियोजन करताना आम्ही कामाच्या सुटसुटीतपणासाठी वेगवेगळ्या कमिटी केलेल्या आहेत, पण याचा अर्थ असा नाही की या कमिटीकडे ते काम आहे म्हणजे ते आम्ही बघणारच नाही। जिथे कमी पडेल तिथे उणीव भासेल तिथे आम्ही काम करणार। त्यात प्रामुख्याने सोनवणे सरांनी तांत्रिक जो भाग आहे, सगळ्या टेक्निकल स्पर्धेचा जो भाग आहे तो राज्य संघटनेच्या डिस्कस करून त्या संदर्भाच्या काही गोष्टी ज्या सगळ्या पूर्ततामध्ये सॉफ्टवेअर असो, हार्डवेअर असो किंवा हार्ड कॉपीज असो त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पुरवणे आणि त्यासाठी हेल्प करणे। पण इन बिटवीन जरी कुठेही काय कमी पडत असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे रात्री आम्ही दररोज संध्याकाळी स्पर्धा संपली की 8 वाजता एक मीटिंग घेणार, राज्य संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करणार। आजच्या ज्या काही शक्यतो उणीव भासूनच देणार नाही, चुकून जर काही भासल्यास तर त्या लगेच इम्प्लिमेंट करून त्या सुधारणा करून दुसऱ्या दिवशी त्या भासणार नाही याच्यात आम्ही दक्षता घेणार। आणि ही जी सरांना संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून ही स्पर्धा अविस्मरणीय कशी राहील आणि सगळे राज्य खुश कशी होतील याच्याकडे आमचा जास्त कल राहील, कारण स्पर्धा हा भाग सोनवणे सरांसाठी किंवा क्रीडा ज्ञान प्रबोधनासाठी तो काही नवीन नाही। धन्यवाद सर। या ठिकाणी सरांना खरं तर अनेक कबड्डी स्पर्धा त्याचबरोबर त्यांचं राष्ट्रीय लेवलला अण्णा हजारेंच्या बरोबरचं काम पण आहे आणि त्याचबरोबर त्यांचं कुस्ती क्षेत्रामधलंही मोठं योगदान या ठिकाणी आहे। त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र लेवलची महाराष्ट्र केसरी कुस्तींच्या आयोजनामध्ये यशस्वी पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धेच्या आयोजनामधले यांचं पदार्पण असं म्हणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची जी टीम आहे सर्व दृष्टीने सशक्त अशी टीम या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी पाऊल ठेवते। सर तुम्ही काय सांगाल की कसं नियोजन आहे आताच्या दृष्टीने? खरं तर हॅलो, अनेक स्पर्धांचा म्हणजे या शहरामध्ये जी काही शारीरिक शिक्षक संघटना आहे त्याच्यामध्ये अनेक शिक्षक जे आहेत यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा याचा नियोजनाचा भाग पाहिलेला आहे यापूर्वी। त्यामुळे ही स्पर्धा काय नियोजनाचा बारीक सारीक गोष्टी सगळ्या लक्षात आणून ही स्पर्धा यशस्वी पार पडणार आहे। या स्पर्धा मुद्दाम घेण्याचं कारण हे की खेळातला भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी ही स्पर्धा आपण थोडीशी घेतलेली आहे। खेळांमध्ये अनेक ठिकाणी त्याचा दुर्भाव दिसतोय आणि अण्णांच्या काही कामांमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होतो तिकडची काही प्रेरणा मिळाली तर त्या प्रेरणेने भारतभर खेळातला भ्रष्टाचार रोखण्यासाठीचं काम काही जिल्ह्यांमध्ये काही सदस्यांच्या मार्फत, क्रीडाप्रेमींच्या मार्फत काम सुरू आहे। त्यातला हा पहिला प्रयोग असं म्हणायला काही हरकत नाही आणि तो यशस्वी होईल असं मला वाटतं आणि स्पर्धा सुद्धा छान रीतीने पार पाडू अशी अपेक्षा आहे। क्रीडा भारतीचं सुद्धा मी सदस्य आहे, या शहराचा उपाध्यक्ष आहे।
त्यामुळे क्रीडा भारतीला हे काही नवीन नाही आहे. अनेक मोठमोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नियोजन, त्यातले बारीक सारीक गोष्टी, या सगळ्या गोष्टीचे पूर्ण वेळ असणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित स्पर्धा पार पडतात असं मला वाटतं. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला इंटरव्ह्यू दिली, मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर.